पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. आज आपण ज्या अभिनेत्रीबद्दल बोलणार आहोत तिने चक्क एका फिल्म स्टुडिओच्या विरोधात उपोषण केलं होतं. सुट्टीवर गेलेल्या या अभिनेत्रीचा मुक्काम काही कारणानं लांबला, त्यामुळे त्या काम करत असलेल्या स्टुडिओने त्यांचा पगार कापायचं ठरवलं आणि एका चित्रपटात त्यांच्याऐवजी दुसऱ्या अभिनेत्रीला घेण्याचा निर्णय घेतला. हे बघून या अभिनेत्रीने आपला राजीनामा स्टुडिओला दिला, पण स्टुडिओने राजीनामा स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे त्यांनी स्टुडिओच्या विरोधात उपोषण सुरू केलं. शेवटी स्टुडिओने नमतं घेऊन अभिनेत्रीला करारमुक्त केलं. या प्रसंगामुळे भारतीय सिनेमातील बंडखोर नायिका असं संबोधण्यात आलेल्या या ज्येष्ठ अभिनेत्री होत्या शांता आपटे. महाराष्ट्रामधील सोलापूर जिल्ह्यातील दुधनी येथे शांता आपटे यांचा जन्म झाला. त्यांचे वडील रेल्वेमध्ये नोकरीला होते आणि त्यांना गाण्याची खूप आवड होती. त्यामुळे अगदी लहानपणापासूनच शांताबाईंनी गाणं शिकण्यास सुरुवात केली. बापूराव केतकर, नारायण थिटे, मास्टर कृष्णराव यांच्याकडे त्यांनी संगीताचे धडे गिरवले. शांताबाईंनी आपल्या गाण्याचे छोटे छोटे कार्यक्रम सुद्धा करायला सुरुवात केली. त्यांनी शास्त्रीय संगीताचं शिक्षण सुद्धा घेतलं होतं. 1934 साली प्रदर्शित झालेल्या अमृत मंथन या चित्रपटातून त्यांनी पार्श्वगायनाला सुरुवात केली. या चित्रपटात संगीतकार केशवराव भोळे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी 4 गाणी गायली. छोटासा संसार हमारा, हर गली में है बगीचे, हे नटवर गिरिधारी, साधू बिपदा की रात, कान्हा सबको मोहे मंगल रूप तुम्हारा, भावे वरिता, तुझ्यानी माझ्या संसारी, रमवाया राधिकेला अशी त्यांनी गायलेली हिंदी मराठी गाणी खूप लोकप्रिय ठरली होती. शांताबाईंनी सावित्री या तमिळ चित्रपटासाठी SM सुबलक्ष्मी, दुहाई चित्रपटातील नूरजहाँ, सुभद्रा चित्रपटात लता मंगेशकर अशा ज्येष्ठ गायिकांबरोबर गाणी गायलेली आहेत. गाणं शिकत असतानाच शांताबाईंना चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. 1932 साली प्रदर्शित झालेल्या श्यामसुंदर या चित्रपटात शांताबाईंनी राधाची भूमिका साकारली आणि सिनेजगतात पदार्पण केलं. त्यांनी अभिनय क्षेत्रात काम करण्याचं नक्की केल्यावर स्विमिंग, ड्रायव्हिंग यासारख्या गोष्टीसुद्धा शिकून घेतल्या. नृत्यात सुद्धा त्या पारंगत होत्या. पुढील काळात शांताबाईंनी अमृत मंथन, अमर ज्योती, राजपूत रमणी, वहाँ, गोपाल कृष्ण, जमीनदार, सुभद्रा, वाल्मिकी, भाग्यरेखा, जागा भाड्यानं देणं आहे, जरा जपून अशा अनेक गाजलेल्या हिंदी आणि मराठी चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 1937 साली प्रदर्शित झालेल्या कुंकू या चित्रपटाने त्यांना सगळ्यात जास्त लोकप्रियता मिळवून दिली. बर्लिन फेस्टिवलमध्ये सुद्धा शांताबाईंनी साकारलेल्या भूमिकेचं प्रचंड कौतुक झालं आणि त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा आंतरराष्ट्रीय पातळीवर उमटवला. या चित्रपटात त्यांनी एक इंग्रजी गाणं सुद्धा गायलं होतं, ज्यासाठी त्या काळात त्यांचं सगळीकडे कौतुक करण्यात आलं. मराठी आणि हिंदी बरोबरच गुजराती, बंगाली, तमिळ, तेलुगू भाषातील चित्रपटांमध्ये सुद्धा शांताबाईंनी भूमिका साकारल्या. 30 आणि 40च्या दशकात त्या मराठी चित्रपटसृष्टीत सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्री म्हणून ओळखल्या जात होत्या. 1953 नंतर त्यांनी मराठी रंगभूमीवर सुद्धा काम केलं. सौभद्र, मानापमान, एकच प्याला अशा गाजलेल्या नाटकांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. खरं तर स्वातंत्र्यपूर्व काळात एका स्त्रीने कला क्षेत्रात त्या काळाच्या मानानं पुढे असणं ही आश्चर्याची गोष्ट म्हणायला हवी. पण शांताबाईंनी हे अशक्य त्यांच्या कर्तृत्वानं शक्य करून दाखवलं होतं. खऱ्या आयुष्यात सुद्धा त्या अगदी बेधडक होत्या आणि कदाचित त्यांचा हाच गुण त्यांच्या कलेत सुद्धा दिसून यायचा. एकदा एका पत्रकाराने त्यांच्याबद्दल चुकीच्या गोष्टी छापल्या होत्या, पण काही खपवून घेतील तर त्या शांताबाई कुठल्या. त्यांनी हे प्रकरण थेट पत्रकाराच्या कार्यालयात जाऊन त्याचा समाचार घेऊन संपवलं. शांताबाईंनी जाऊ मी सिनेमात नावाचं आत्मचरित्र सुद्धा लिहिलं. खरं तर हे आत्मचरित्र नसून चित्रपट जगतात जाणाऱ्या कलाकारांसाठी एक मार्गदर्शनपर पुस्तक म्हणता येईल. 1964 साली त्या हे जग सोडून गेल्या. खरं तर अगदी कमी वयातच त्यांनी हे जग सोडलं.
पण तेवढ्या वेळेत सुद्धा शांताबाईंनी गायन आणि अभिनय या दोन्ही क्षेत्रात स्वतःला सिद्ध करून दाखवलं होतं. फक्त आपल्या कलेतच नाही तर प्रत्यक्ष जीवनात सुद्धा बेधडकपणे कसं जगायचं हे त्यांनी जगाला दाखवून दिलं. त्यांच्या कलेला आणि हिमतीला आमच्याकडून सलाम. त्यांचं कुठलं गाणं तुम्हाला आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. आपण भेटूया पुढल्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.